महाराष्ट्रलाइव्ह.in इथे बातमी फक्त दाखवली जात नाही, ती लढली जाते। सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला टच करा। शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात यावे या मागणीसाठी सुप्रिया सुळे व रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगरमध्ये रास्ता रोको करण्यात आला। यामध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट काँग्रेस यासह विविध पक्ष संघटनांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला होता। केम्ब्रिज चौकामध्ये मोठ्या प्रमाणावर जाम करण्यात आला, रास्ता रोको करण्यात आला। यानंतर पोलीस प्रशासनाने सर्व नेत्यांना ताब्यात घेतले। शेतकरी वाचला तरच देश वाचेल अशी घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार गटाने आज छत्रपती संभाजीनगरातील केम्ब्रिज चौक येथे आंदोलन छेडले। शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी द्यावी, प्रत्येक शेतकऱ्याचा 7/12 कोरा करावा आणि शेतीसमोरील आर्थिक संकट दूर करण्यासाठी सरकारने तातडीने ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली। यावेळी कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील असा इशारा दिला। राज्यातील वाढते कर्ज, नैसर्गिक संकटे आणि शेतीमालाला मिळणारा अपुरा भाव यामुळे शेतकरी अडचणीत सापडल्याचे आंदोलकांनी सांगितले। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे, निलेश लंके, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे, खासदार फौजिया खान, खासदार कल्याण काळे सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास थेट मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला।